महाराष्ट्र विधानसभा के शीत सत्र के आखिरी दिन विपक्षी दलों ने संयुक्त पत्र परिषद आयोजित की, जिसमें कांग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले और विधान परिषद में विपक्षी नेता अंबादास दानवे प्रमुख रूप से उपस्थित थे। इस दौरान दोनों नेताओं ने राज्य सरकार पर गंभीर आरोप लगाए और सरकार की नीतियों को किसानों, गरीबों, बेरोजगारों और युवाओं के खिलाफ बताया। पटोले ने मीडिया से बातचीत करते हुए कहा कि यह सरकार किसानों, गरीबों, बेरोजगारों और युवाओं की नहीं बल्कि केवल उद्योगपतियों की सरकार है। शीत सत्र के पहले ही अधिवेशन से यह बात स्पष्ट हो गई है कि सरकार का पूरा ध्यान आम जनता की समस्याओं पर नहीं है बल्कि उद्योगपतियों के हितों पर है। वहीं अंबादास दानवे ने सरकार की कार्यवाही पर सवाल उठाते हुए कहा कि वाल्मीकि करार का पता देने के लिए हमने सरकार से कहा था, हम कार्यवाही के लिए तैयार हैं, लेकिन ये सब उनकी नाटकबाजी है। सरकार सिर्फ ड्रामा कर रही है, जबकि असल मुद्दों पर कोई ध्यान नहीं दे रही है। नाना पटोले ने भाजपा के नेतृत्व पर भी टिप्पणी की और कहा कि जब संसद में अमित शाह बैलेट पर चुनाव कराने की बात करते हैं तो वे यह भूल जाते हैं कि पूरे देश का सवाल इस पर है। इन लोगों को लगता है कि वे ही सबसे बड़े हैं, लेकिन उन्हें यह समझना होगा कि जनता उनकी चालाकी को समझ रही है। विरोधी दलों ने शीत सत्र के दौरान सरकार द्वारा उठाए गए मुद्दों और फैसलों की आलोचना की और दावा किया कि सरकार ने जनता के मुद्दों को नजरअंदाज किया है। इस दौरान विपक्षी नेताओं ने सरकार से मांग की कि वह अपने फैसलों को बदलकर आम लोगों की भलाई के लिए काम करे। चलो सुरू करूया। सर्वांचं स्वागत। नागपूरचं हे हिवाळी अधिवेशन तसं पाहायला गेलं तर सरकारने एक फॉर्मॅलिटी केली अधिवेशनाची। मंत्रिमंडळ अधिवेशनाच्या एक दिवस आधी स्थापन होऊनही पूर्ण अधिवेशन बिन खात्याच्या मंत्र्याचं हे अधिवेशन झालं, पूर्ण मंत्रिमंडळ असूनही। आणि या सगळ्या याच्यामध्ये सरकारने फक्त मागच्या काळातल्या काही योजना, या महाराष्ट्राच्या जनतेला दाखवलेले दिलेले खोटे आश्वासन, दिवा स्वप्न, याच्यावरच आम्ही कशा निवडणुका जिंकल्या अशा पद्धतीने दरपोक्ती केली। परंतु प्रत्यक्षात या महाराष्ट्राच्या वाट्याला आणि विशेषतः या विदर्भाच्या वाट्याला कोणत्याही प्रकारे मदत मिळेल, शेतकऱ्याला असेल, कष्टकऱ्याला असेल, उद्योगधंद्याला असेल, असं कोणतंही वक्तव्य, कोणती कृती शासनाच्या त्याच्यातून आढळली नाही। कायदा सुव्यवस्थेची स्थिती या महाराष्ट्रातील सरकार आल्यानंतर आणि आधी सुद्धा मोठ्या प्रमाणात बिघडलेली आहेच। बीडची घटना आपल्या समोर आहे, केच्या आपल्या सरपंच संतोष देशमुख यांची जी हत्या झाली, अजूनही मुख्य आरोपी वाल्मीकि करार, त्यांचे सहकारी अजूनही फरार आहे। त्यांना कोणाचा आशीर्वाद आहे, कोणाचा पाठिंबा आहे, अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे, बीड जिल्ह्याला तर हे माहितीच आहे। परभणीची जी घटना घडली याच्यामध्ये सुद्धा कशा पद्धतीनं या तरुणाचा मृत्यू झाला, पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये सुस्पष्टपणे लिहिलेलं आहे की मारहाणीतून शॉक बसून हा मृत्यू झालेला आहे। कल्याणमध्ये मराठी माणसावर कशा पद्धतीनं परप्रांतीयांनी हल्ले केले आणि मुख्यमंत्री कार्यालयातून तुम्हाला फोन येईल अशा प्रकारची धमकी दिली, या सगळ्या गोष्टी बघितल्या। त्याप्रमाणे मग सोयाबीनचा विषय असेल, कापसाचा विषय असेल, धानाचा विषय असेल, या सगळ्या स्थितीमध्ये सरकारने शेतकऱ्यांना न्याय मिळेल असं कोणतीही कृती केली। पुरवणी मागण्या या सरकारने या अधिवेशनात मांडल्या, परंतु या पुरवणी मागण्या नियमित खर्चासाठी होत्या, विकासाच्या दृष्टीनं कोणत्याही प्रकारे या पुरवणी मागण्यातून विकासाच्या दृष्टीने एक छदामी देण्यात आला। या अधिवेशन चालू असताना संसदेमध्ये देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी ज्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान केला, हा अवमान करत असताना या अवमानाविषयी भूमिका मांडण्याची ऐवजी याच्या आधी कोणी कोणी कसा कसा अवमान केला हे सांगत बसले, याचा अर्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान त्यांनी केला हे सुस्पष्टपणे दिसतं। हे सरकार भ्रष्टाचारी आहे, आम्ही सातत्याने याच्यात सांगितलेलं आहे। सिंचनाचे प्रकल्प त्यांनी विदर्भातले जाहीर केले, मराठवाड्यातले जाहीर केले, प्रत्यक्षात त्याला 1 रुपया सुद्धा मिळाला नाही। सातत्यानं फक्त घोषणा चालू आहे।
एसटी बसच्या खरेदीतला भ्रष्टाचार आम्ही सभागृहात मांडला, बोगस औषधांचा मुद्दा आम्ही सभागृहात मांडलेला आहे. त्याप्रमाणे सगळं होत असताना गुन्ह्यामध्ये महाराष्ट्र कशा पद्धतीने लॉ अँड ऑर्डर मध्ये मागे ही सुद्धा भूमिका मांडली. कांद्यावर जे निर्यात मूल्य आहे 20%, निर्यात मूल्य आहे 20%, हे हटविण्यासाठी केंद्राकडे जाण्याची आवश्यकता आहे सगळ्यांनी एकमतानं. परंतु या सरकारने तसं कोणते पावलं उचलण्याचे ठरवले नाही. थोडक्यात या अधिवेशनाचा गोषवारा जर घेतला, या सरकारने शेतकऱ्यांसाठी कोणती घोषणा, कोणती मदत, कोणतेही कार्य या अधिवेशनाच्या माध्यमातून केले. कायदा सुव्यवस्थेच्या विषयी सरकार वोट जिंकली, कोणाला तरी वाचवण्याची भूमिका सरकारची चालू आहे. शेतकऱ्यांच्या आधीच्या विम्याची मदत असेल, प्रोत्साहन अनुदानाची मदत असेल, वेगवेगळं अनुदान जे जाहीर केलं होतं, एक रुपया सुद्धा सरकारने दिलेलं नाही. आणि म्हणून कायदा सुव्यवस्थेमध्ये नागपूर असेल, मुंबई असेल, ठाणे असेल, पुणे असेल, या ठिकाणी ज्या घटना होतात, या महाराष्ट्रामध्ये महिलांवर अत्याचाराच्या घटना मागच्या वर्षभरात 45,000 झालेल्या आहेत. जवळपास रोज 316 महिलांवर गुन्हे वेगवेगळ्या पद्धतीने गुन्हे दाखल होतात. अशा प्रकारची स्थिती आहे. आणि म्हणून आज हे महाराष्ट्राचं सरकार भले 500 बहुमताने निवडून आले, हे ईव्हीएमचं सरकार आहे. आणि म्हणून आम्ही ईव्हीएम विषयी सुद्धा आंदोलन केलं, ईव्हीएम विचारलं, ईव्हीएमचं सरकार आहे. या सरकारला खऱ्या अर्थानं जनतेचा कौल नाही. परंतु या सगळ्याच्या तरपोक्ती करत असताना येणाऱ्या काळात सुद्धा हे सरकार या महाराष्ट्राला न्याय देईल असं वाटत नाही. कायद्याचे भक्षक या सत्तेतलेच लोक झालेले आहेत. शेतकऱ्याचे मारेकरी हेच लोक झालेले आहेत. आणि म्हणून या सगळ्या परिस्थितीमध्ये महाविकास आघाडी म्हणून पूर्ण आठवड्याभराच्या या अधिवेशनामध्ये आम्ही सरकारला पूर्णपणे महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी, विशेषतः या विदर्भातील जनतेच्या हितासाठी ज्या पद्धतीनं जे डिव्हाइस असतील त्याच्या माध्यमातून या सरकारला सर्वोपरी पळून करण्याचा करून सोडलेला आहे. आणि मला असं वाटतं भले आमची संख्या कमी असेल, परंतु ही महाविकास आघाडी मजबूतीनं येणाऱ्या काळात सुद्धा हे कार्य चालू ठेवेल. आता सभागृहात लढाई होती, याच्यानंतर ही लढाई मैदानात सुरू होईल. अशा प्रकारची स्थिती निश्चित महाविकास आघाडीचे सगळे नेतृत्व हे करतील. अशा प्रकारचं भूमिका आम्ही सगळे व्यक्त करतो. सगळ्यांचं स्वागत. विदर्भाच्या कराराप्रमाणे नागपूरचं हे अधिवेशन या ठिकाणी 3 अधिवेशनापैकी एक अधिवेशन नागपूरला घेतलं जाते आणि ते दिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये होते. आणि या अधिवेशनाच्या माध्यमातून विदर्भ, मराठवाडा अशा या मागास भागाच्या विकासासाठी सरकारने करायच्या उपाययोजना, त्या अंमलबजावणी कशी करेल त्याच्यावरचा विचार मांडण्याचं काम सरकारला करायचं असतं. विरोधक म्हणून आम्ही शेतकऱ्यांचे असतील, बेरोजगारांचे प्रश्न असतील, गरिबांचे असतील, महागाईचा प्रश्न असेल, बॅकलॉगचा प्रश्न असेल, या सगळे प्रश्न आम्ही सातत्याने विधानसभेमध्ये लावून धरले. त्याचप्रमाणे बीड आणि परभणी या 2 जिल्ह्यामध्ये झालेल्या घटना या माणुसकीला काळीमा लावणाऱ्या घटना घडल्या. आणि जो गेल्या 2.5 वर्षामध्ये सरकारने गुंडाइझम या महाराष्ट्रामध्ये पोचला, माफिया तयार केले, त्या माफियांचाच आता असर आपल्याला बीड मध्ये पाहायला मिळाला. आणि पोलिसांना सुद्धा ज्या पद्धतीनं सरकारच्या इशाऱ्यावर कायद्याला बाजूला सारून काम करायच्या ज्या सवयी पाडल्या, त्यामुळे पोलिसांमध्ये सुद्धा एक प्रकारचा गुंडाराज झाला आहे का, हा प्रश्न आता जनतेच्या समोर निर्माण झालेला आहे. परभणीमध्ये झालेली घटना ही पोलिसांच्या आणि विशेष करून सरकार प्रायोजित आहे काय, हा प्रश्न आम्ही विधानसभेमध्ये निर्माण केला. कारण की एखादी घटना ज्यावेळेस अशा पद्धतीची होते, ती तातडीनं तिला लोकांचं समाधान करून त्याच ठिकाणी ती घटनेला लोकांची डोकं शांत करून तो विषय संपवला पाहिजे. पण संपूर्ण दिवस, दुसऱ्या दिवस या घटनेचे पडसाद उमटत राहिले, लोक एकत्रित होत गेले. 4 तासाच्या वर एखादी घटना
प्रक्षोभित होत असेल आणि पोलीस त्याच्यामध्ये मुद्दामून लक्ष करत नसेल, जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयावर जेव्हा महिला गेल्या त्या ठिकाणी समाधान उत्तर मिळालं नाही आणि त्याच्यानंतर जो उद्रेक वाढत गेला आणि पोलिसांनी जो कोम्बिंग ऑपरेशन केलं त्यामध्ये एका लॉच्या विद्यार्थ्याचा सोमनाथ सूर्यवंशी नावाच्या एका तरुण पोरांचा मृत्यू झाला, पोलिसांच्या कस्टडीमध्ये झाला. आणि ते झाल्यानंतर काल मुख्यमंत्र्यांनी जेव्हा उत्तर दिलं तर त्यांना सांगितलं की त्यांना दम्याचा त्रास होता, त्यांना आजार होता आणि त्याच्यात ते मरण पावले, अशा पद्धतीचं उत्तर दिलं. म्हणजे पोलिसांना पाठीशी घालण्याचं काम, अत्याचार करणाऱ्या पोलिसांना पाठीशी घालण्याचं काम एका सब इन्स्पेक्टरचं फक्त निलंबन केलं, मग एसपी ला का सोडलं? ज्या पोलिसांनी त्या मानवडकर नावाच्या महिलेला ज्या पद्धतीनं मारलं तुमच्या माध्यमातून दाखवलं जात होतं, आता महिलेला पुरुष पोलीस मारताना आपण पाहतोय. महाराष्ट्रामध्ये जंगलराज निर्माण करण्याचं काम गेल्या 2.5 वर्षात जे झालं त्याचा परिणाम आपण पाहिला. बीडच्या घटनेमध्ये आपण पाहिलं की रेती माफिया आणि त्या माफियांच्या रूपानं सरकारच्या राजश्रय असलेली गुंडा प्रवृत्तीची लोक त्याला सरकार कसं पाठीशी घालते आहे हे मुख्यमंत्र्यांच्या उत्तरात आपल्याला पाहायला मिळालं. मी म्हणालो काल पण की एक निष्णात वकील जसं असतो त्याचा क्लायंट त्याला वाचवण्यासाठी वकिलाचा जो प्रयत्न कोर्टामध्ये चालतो तशा पद्धतीचं उत्तर आपल्या मंत्रिमंडळात असलेल्या एका मंत्र्याला वाचवण्यासाठी वाल्मिक कराड याला वाचवण्यासाठी तिथल्या असलेल्या गुंडा प्रवृत्तीला वाचवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी जे काल उत्तर दिलं ते मुख्यमंत्र्याचं उत्तर नव्हतं, एका वकिलांनी आपली क्लायंटची बाजू न्यायालयामध्ये मांडण्यासारखं झालेलं होतं. आम्हाला अपेक्षित होतं कारण की सुरुवातीलाच मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की मी कोणालाही सोडणार नाही, पुढच्या काळामध्ये या घटना होणार नाही अशा पद्धतीचं आम्ही या ठिकाणी अद्दल घडवू असं आश्वासन पहिलेच त्यांनी दिलेलं होतं. पण कालच्या उत्तरामध्ये आपले सहकारी जे त्यांचे दल आहेत त्या दलाला ते घाबरतात का आणि त्यांच्या मंत्र्यांवर कारवाई झाली तर आपलं सरकार पडतंय का ही भीती मुख्यमंत्र्यांच्या मनात आहे का हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. आणि म्हणून त्यांनी काल त्यांच्या पक्षाचे आमदार सुद्धा त्या बीडच्या घटनेमध्ये सगळे वस्तुस्थिती सांगत होते. आज तर एका आमदाराने पुन्हा अजून एक घोटाळा त्या मंत्र्यांचा आणला की पीक विमा योजनेमध्ये सुद्धा एक आता त्याचंही मोठं रॅकेट महाराष्ट्रामध्ये तत्कालीन त्या काळातले कृषी मंत्र्यांनी केलेला आहे असं त्या पद्धतीचा आरोप त्यांच्याच पक्षाचे आमदार धस त्यांनी त्या आज विधानसभेत मांडलेला आहे. हे सांगायचं तात्पर्य असं आहे की मुख्यमंत्री कशासाठी घाबरतात? आपली खुर्ची वाचवण्यासाठी. शेतकऱ्याला एक वेगळ्या पद्धतीने लुटणारे मंत्री ठेवायचे. या मंत्रिमंडळामध्ये 65% मंत्री दागी मंत्री आहेत. 65% मंत्री दागी आहेत. तुम्ही शोधा त्यांचं सगळं चार्ट काढा. मग महाराष्ट्रामध्ये मंत्रिमंडळातच दागी मंत्री असतील तर महाराष्ट्राच्या जनतेला काय न्याय मिळणार हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. मी मगाशी विधानसभेमध्ये एक भूमिका अजून मांडली की महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या होतात. ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब होते याच अधिवेशनात पहिल्याच अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांचं सरसकट कर्ज माफ करायची घोषणा त्यांनी केली आणि मार्च पर्यंत सगळ्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याचं काम उद्धव ठाकरे साहेबांच्या सरकारमध्ये झालेलं होतं. मग निवडणुकीमध्ये भाजपनी आणि त्यांच्या सहकारी पक्षांनी शेतकऱ्यांचं सरसकट कर्ज माफ करू पहिल्याच अधिवेशनात पहिल्याच कॅबिनेटमध्ये आम्ही करू. आज सरकारने ती घोषणा का केली नाही? पुन्हा शेतकऱ्यांच्या आत्महत्या, किती शेतकऱ्यांच्या आत्महत्या पाहिजे अशा पद्धतीचं चित्र या ठिकाणी निर्माण होत आहे. आणि म्हणून आज अपेक्षित होतं की विदर्भामध्ये होणाऱ्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या
विदर्भातच नाही तर आता याचं लोन महाराष्ट्रामध्ये पोहोचलं आणि म्हणून आज त्या अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांचं सरसकट कर्ज माफ करण्याची भूमिका मुख्यमंत्री मांडतील ही अपेक्षा आम्हाला होती. ज्या पद्धतीनं गडचिरोली सारख्या मागास जिल्ह्याला मी परवा पण सांगितलं की जसं मुंबई आमची आर्थिक राजधानी देशाची आहे, तर उद्याच्या काळामध्ये गडचिरोली जिल्हा हा महाराष्ट्राची आर्थिक राजधानी होऊ शकते, एवढं खनिज संपदा आमच्या त्या जिल्ह्यात आहे. पण त्यांचे भांडवलशाही बगलबच्चे आणून इथली लूट जी चाललेली आहे, सगळी खनिज संपदा लुटून चाललेली आहे. इथपर्यंत गडचिरोलीमध्ये उद्योग उभे होत नाही, इथपर्यंत तिथली खनिज संपदा बाहेर नेता कामा नये, या पद्धतीची भूमिका आम्ही मांडली. तर मुख्यमंत्र्यांनी उत्तरात सांगितलं की देशाला गरज आहे आणि म्हणून आम्ही त्या पद्धतीचं करू, उपसा करू. जिथं उद्योग उभे होतील त्यावेळेस पाहू. त्या भागात भयानक परिस्थिती आहे. म्हणजे हे सरकार महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी नाही, हे महाराष्ट्राच्या तरुणांसाठी नाही, गरिबांसाठी नाही, हे सरकार मुठभर उद्योगपतीसाठी काम करते आहे. हे आजच्या या 5 दिवसाच्या अधिवेशनामध्ये आम्हाला लक्षात आलेलं आहे. आपण पाहिलं की धारावीचं जो प्रकल्प आहे त्यालाही पूर्णतःच आता अदानीला देण्याचं सरकारने याच अधिवेशनामध्ये त्या पद्धतीचं धोरण स्वीकारून अदानीला धारावी पूर्ण सोपवून दिलेली आहे, असा निर्णय काल सरकारने केलेला आहे. म्हणजे हे सरकार उद्योगपत्यांसाठी चालणार, हे सरकार गरिबांसाठी, शेतकऱ्यांसाठी आणि बेरोजगारांसाठी नाही चालणार, हा संदेश सरकारने पहिल्या अधिवेशनामध्ये या ठिकाणी दिलेला आहे. मला प्रश्न विचार. सांगितलं ना, गुंडांना पाठीशी घालण्याचं काम हे सरकार करत आहे. मुख्यमंत्र्यांनी आपल्या सहकारी मंत्र्याला वाचवण्यासाठी आणि आपली खुर्ची वाचवण्यासाठी, कारण की सोबतीच्या कारण दुसऱ्या दलातले मंत्री आहे, खुर्ची वाचवण्यासाठी या पद्धतीचा निर्णय महाराष्ट्रामध्ये गुंडाळदम राहील असा संदेश त्यांनी दिलेला आहे. राहुल गांधीची सोमवारी परभणीला येतात आहे आणि बीडचं पण त्यांना आता प्रोग्राम पाठवलेला आहे आणि सध्या राहुल गांधीजी तिथं सोमवारी येतात. तसं विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे साहेबांनी सांगितलं की हे सरकार जे आहे हे जन्मतातलं सरकार नाही, निवडणूक आयोग आणि भाजपच्या काळ्या धंद्याच्या माध्यमातून आलेलं सरकार आहे आणि म्हणून या सरकारने जनतेच्या अपेक्षेला आता त्यांना पुढे जायलाच नको, कारण की लोकांतून निवडून आलेलं सरकार नाही. त्याच्यामुळे आम्ही विधानसभेतही मांडलं, काल पण मांडलं की मार्कंडवाडीमध्ये आपण एकदा सरकारच्या जागातीमध्ये आपण त्या ठिकाणी बॅलेटनी मतदान करा, पोलिंग करा, असं आम्ही सांगितलेलं आहे. सरकार तयार होत नाही. आम्ही कुठलाही प्रश्न उपस्थित नाही केला तरी मुख्यमंत्र्यांनी निवडणूक आयोगाची वकिली करण्याचं काम त्यांच्या उत्तरात केलेलं आहे. त्यामुळे हे जनतेचं सरकार नाही आहे. त्यामुळे जनतेच्या आशा आकांक्षा सरकारकडून असल्या पाहिजेत, त्या आम्हाला या सरकारच्या कृतीमधून दिसलेलं नाही. त्यामुळे त्यांना मंत्रिमंडळाचा विस्तारही खूप दिवसानंतर केला आणि पोर्टफोलिओ तर आता काही देण्याचं कारण आहे. देवेंद्र फडणवीस साहेब सक्षम आहेत, एकच राज्य चालू शकतात असा या अधिवेशनामध्ये त्यांनी संदेश दिलेला. कैमरा पर्सन नयन के साथ अभिषेक पानसी की रिपोर्ट।